नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर माझ्या मते आपल्याला हा सराव संच सुरू करायचा होता. त्या अगोदर आपण संभाव्यतेची व्याख्या पाहिली, हो की नाही. संभाव्यता कशा प्रकारे असते ही संभाव्यतेची व्याख्या देखील पाहिली आपण. आता आपण हा सराव संच सोडवूया. बघा काय म्हणते सराव संच 5.4. 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. 2 नाणी फेकली असता आपल्याला मिळणारा नमुना अवकाश काढावा लागेल. 2 नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश यस बरोबर. 2 नाणी फेकल्यावर एच होईल ना असं, त्यानंतर एच टी, त्यानंतर टी एच आणि त्यानंतर टी टी असं मिळेल की नाही आपल्याला. 2 नाणी फेकल्यानंतर मिळणारा नमुना अवकाश. मग आपल्याला एन ऑफ एस किती आहे? एन ऑफ एस म्हणजे काय? या एस या संचामध्ये नमुना घटकाची संख्या 1 2 3 4 आलं लक्षात एवढं. आता बघा आपल्याला घटना ए करायची. मग घटना ए काय दिली आपल्याला? घटना ए काय म्हणते? कमीत कमी एक छापा मिळणे. कमीत कमी एक छापा मिळणे. आता म्हणून ए बरोबर काय होईल? कमीत कमी एक छापा मिळणे. मग छाप्यासाठी आपण काय घेत असतो? छाप्यासाठी आपण घेतो एच, हो की नाही. छाप्यासाठी आपण काय घेतो? आपण एच घेतो आणि त्यामध्ये आपल्याला कमीत कमी एक एच आला पाहिजे. एक पेक्षा जास्त चालतो. कमीत कमी एक म्हणजे एक पेक्षा जास्तही चालतो. एच 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 टी आणि टी एच. हा टी टी चालणार नाही कारण त्याच्यामध्ये एच आलाच नाही. मग एन ऑफ ए किती आहे? 1 2 3. आता आपण इथपर्यंत तर काढत आलो हो ना. एन ऑफ ए पर्यंत काढत आलो. नमुना घटकांची संख्या ए या संचातील नमुना घटकांची संख्या काढत आलो. पण आता काय काढा म्हणते आपल्याला? संभाव्यता काढा म्हणते. मग संभाव्यतेचं काय आहे? पी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. मग एन ऑफ ए किती आहे? 3 आहे आणि एन ऑफ एस किती आहे? 4 आहे. आणि म्हणून काय होईल? पी ऑफ ए बरोबर 3 छेद 4. ही झाली ए या घटनेची संभाव्यता झाली. किती आहे? 4. मग पी ऑफ ए बरोबर किती? 3/4. मग आता आपल्याला त्यानंतर घटना काय दिली? घटना बी एकही छापा न मिळणे. नंबर 2 घटना बी एकही छापा हो ना. मग बी बरोबर काय असेल? छापा म्हणजे एच. एच नसलाच पाहिजे असा घटक पाहायचा आहे आपल्याला आणि तो कोणता आहे? डबल टी. टी. मग एन ऑफ बी किती असेल? केवळ 1. एन ऑफ बी किती आहे? केवळ 1. मग बी या घटनेची संभाव्यता पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदाला किती? एन ऑफ एस. आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर काय होईल? एन ऑफ बी आला आपला 1 आणि एन ऑफ एस किती आहे आपला? 4. मग बी या घटनेची संभाव्यता किती आहे? 1/4. आलं लक्षात. मग असंही चालते. बी या घटनेची संभाव्यता बरोबर 1/4 असं देखील चालू शकते. त्यानंतर बघूया. 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा.
आता दोन फासे एकत्र टाकले असता मिळणारा नमुना अवकाश काढावा लागेल आपल्याला. दोन फासे एकाच वेळी असता मिळणारा नमुना अवकाश बरोबर यस बरोबर हो ना. आता आपल्याला नमुना अवकाश यस काढायचा आहे. मग यस बरोबर काय होईल, एक एक म्हणलो ना आपण, एक दोन, एक तीन, एक चार, एक पाच आणि एक असो. आता या ठिकाणी काय लिहावं लागेल, दोन एक, त्याच्या खाली तीन एक लिहितो मी, त्याच्या खाली चार एक, त्याच्या खाली पाच एक, त्याच्या खाली सहा एक झालं. आता इथं काय होईल, दोन दोन होईल ना. इथं काय होईल, तीन दोन हो ना. इथं काय होईल, चार दोन. इथं काय होईल, पाच दोन. इथं काय होईल, सहा दोन. लक्षात तुमच्या हे एक दोन तीन चार, एक दोन तीन चार लिहायचं. इथे एक 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 आला, इथं दोन दोन दोन, इथं तीन तीन तीन. पहा मग आता इथं काय केलं मी, या कंसात एक, इथे किती नाही, इथे दोन येईल ना. इथे एक आला म्हणजे इथं काय येईल, दोन येईल. इथे तीन, इथे चार, इथे पाच, हे सहा हो की नाही. आता इथे तीन आहे ना, प्रत्येकाच्या नंतर तीन लिहा, तीन 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 असं सोपं होत. आता इथे काय येईल, इथे एक आहे, इथे दोन, इथे तीन, इथे चार, इथे पाच, इथे सहा. आलं लक्षात तुमच्या. एक दोन तीन चार पाच सहा प्रत्येकच वेळेस लिहिलं हो ना. आता काय करावं लागेल, इथे चार आहे, मग चार 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 लिहा, चार 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 आणि आलं लक्षात तुमच्या. आता या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला, दोन, इथे तीन, इथे चार, इथे पाच आणि इथे सहा. प्रत्येक वेळी एक दोन तीन चार पाच सहा. आता इथे पाच आहे म्हणून प्रत्येकाला पाचच, इथे पाच, इथे देखील पाच, इथे देखील पाच, इथे देखील पाच, इथे देखील पाच. आता इथे पुन्हा दोन, तीन, चार, पाच, हो सहा झालं. एक दोन तीन चार पाच सहा लिहून घेतला आपण. आता सहा वेळ, दोन सहा, तीन सहा, चार सहा, पाच सहा. अशा प्रकारे आपण दोन फासे फेकले असता मिळणारा नमुना अवकाश लिहिला. मग एन ऑफ एस किती आलाय आपला, एन ऑफ एस काय आले या ठिकाणी 36. मग घटना ए काय म्हणते, अंकाची बेरीज कमीत कमी 10 असावी. अंकाची बेरीज कमीत कमी 10 असावी. मग ए बरोबर काय होईल, कमीत कमी 10 असावी. म्हणजे 10 चालते, 10 पेक्षा जास्त चालते हो ना. कमीत कमी 10 असावी म्हणजे 10 पेक्षा जास्त चालते. आपण याही अगोदर पाहिलं 10च्या खाली नाही चालणार. इथे किती बेरीज आली, 6 आणि 1 7, इथे 8, इथे 9, इथे 10 येईल, 4 6 ओके नाही. याची बेरीज किती आली, 10 आली ना याची बेरीज. मग 10 पाहूया हो ना.
आता कोणत्याची बेरीज इथे 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 5 आणि 5 5 5 त्याच्यानंतर किती येईल 5 6 हो ना 5 6 आलं. आता इथे 6 आणि 1 7च राहिली. इथे किती होते 6 आणि 4 10 6 4 येतो 6 इथे 6 4 नंतर 6 5 आणि त्याच्यानंतर 6 आलं की नाही लक्षात. कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा देखील जास्त चालू शकते. म्हणजे किती आले आपले 6 1 2 3 4 5 6. मग n ऑफ ए बरोबर किती आले आपले. मग आपल्याला पी ऑफ ए काढायचंय. मग पी ऑफ ए बरोबर n ऑफ ए छेद n ऑफ n. मग काय होईल 6 छेद 36 बरोबर 1 छेद 6 6 1 6 6 6 36. म्हणून पी ऑफ ए बरोबर किती छेद 6. आलं लक्षात तुमच्या. पी ऑफ ए किती आला आपला 1 छेद 6. बघा आता घटना बी काय म्हणते अंकाची बेरीज किती असावी 30. घटना बी अंकाची बेरीज मग बी बरोबर मैरपी कंसात बघा शेवटची बेरीज किती आली 12 आणि पहिल्याची बेरीज किती आली 2. मग या सर्वांची बेरीज 2 ते 12च्या दरम्यानच येते 30 येतच नाही. म्हणून हा काय झाला आपला रिक्त संच झाला. याच्यामध्ये घटक येतच नाही ना म्हणून हा काय झाला आपला रिक्त संच झाला. आणि मग याच्यामध्ये n ऑफ बी किती आला आपला 0. घटकच नाहीत ना म्हणून n ऑफ बी बी मधील घटकांची संख्या किती आली 0. आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर n ऑफ बी बाय n ऑफ यस बरोबर 0 छेद 36. आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर किती पी ऑफ बी बरोबर किती आलं आपलं 0 आलं. पी ऑफ बी बरोबर किती आलं 0. त्यानंतर हे आहे का त्याच्यानंतर आपलं एक सोडवायचं राहिलं ना आपलं फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. तर म्हणाय चालणार नाही पहिला मोठा पाहिजे. पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. बरं चला जाऊ दे ऍड करूया एक. आता बघा घटनाशी काय म्हणते पहिल्या फाशावरील अंक मोठा. नंबर 3 घटनाशी पहिल्या फाशावरील अंक मोठा. ओके आणि म्हणून सी बरोबर काय होईल पहिल्या फाशावरील अंक मोठा पाहिजे ना. या ठिकाणी 1 1 सारखा आहे. पहिला लहान आहे लहान आहे लहान आहे लहान पहिला लहानच. दुसरा आपल्याला काय पाहिजे पहिला मोठा पाहिजे ना. आपल्याला काय पाहिजे पहिला मोठा आहे म्हणजे या ठिकाणी 2 1 हा 2 मोठा आहे. या ठिकाणी समान आहे म्हणजे हा चालणार नाही. हा या ठिकाणी मोठा आहे हा या ठिकाणी मोठा आहे. ओके नाही म्हणजे काय होईल 2 1 3 1 3 2 झालं. 3 3 तर सारखाच येते. मग 4 1 4 2 हो ना 4 3 4 4 समान येतो. आता 5 1 5 2 5 3 5 4 5 5 समान येतो तो घेता येणार नाही आपल्याला. 5 5 समान येतो तो घेता येणार नाही आपल्याला. मग 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5. आता मोजूया किती आहेत ते
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे सी या संचामध्ये सी या समूहामध्ये एकूण घटक किती आहेत 15. मग एन ऑफ सी बरोबर किती 15. आता आपल्याला काय करायचंय संभाव्यता काढायची सी या घटनेची. मग पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी बाय एन ऑफ एस बरोबर किती 15 बाय एन ऑफ एस किती आहे 36 आहे. मग याला 5 न भाग जातो का छेदाला 5 न भाग जात नाही. मग 3 न देऊया 3 5 15 आणि 12 36 म्हणजे 5/12 आणि म्हणून काय होईल पी ऑफ सी बरोबर 5/12. मग सी या घटनेची संभाव्यता किती आली आपली 5/12 एवढी या घटनेची आपल्याला संभाव्यता आली. आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे गणित होतं. त्यानंतर बघूया एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. म्हणजे नमुना अवकाश यस बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 हा झाला आपला नमुना अवकाश 1 पासून 15 पर्यंत. आता म्हणून एन ऑफ एस बरोबर किती असेल 15 म्हणूया. एन ऑफ एस बरोबर किती 15. आता बघा आपल्याला काय करायचंय त्या पेढीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही घटना आहे काय समसंख्या. मग ती ह्या घटना आहे काय समसंख्या असणे. आपल्याला समसंख्या म्हणजे काय ते माहितच आहे हो ना. म्हणून काय होईल ए बरोबर महिरपी कंसात समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने पूर्ण जातो अशा संख्या म्हणजे काय समसंख्या. मग याच्यामध्ये कोणत्या समसंख्या आहेत 2 4 6 8 10 12 14 झालं. 1 2 3 4 5 6 7. मग एन ऑफ ए बरोबर किती आलंय आपलं म्हणजे ए घटनेतील एक या घटनेतील घटक किती आहे 7 आणि म्हणून पी ऑफ ए संभाव्यता काढायचीच ना आपल्याला. हो मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. मग एन ऑफ ए किती आहे 7 आणि एन ऑफ एस किती आहे 15. याने याला भाग जात नाही म्हणून पी ऑफ ए बरोबर 7/15 झालं. मग ए या घटनेची संभाव्यता किती आली आपली 7/15 आली हो ना. आता बघा नंबर 2 घटना बी काय म्हणते 5च्या पटीत असणे. दिलेली संख्या कशी असणे 5च्या पटीत असणे. पट म्हणजे गुणिले गुणाकार. पट म्हणजे काय गुणने गुणाकार म्हणजे 5च्या पटीत म्हणजे 5 दुनी 10 5 त्रिक 15 5 एक 5 5 दुनी 10 5 त्रिक 15 5 चौक 20 5 5 25 हो ना. मग काय होईल बी बरोबर नंबर 1 ला काय येईल 5 5 न 5 ला भाग जातो. नंबर 2 ला काय येईल 5 दुनी 10 नंबर 15 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15 म्हणजे इतर संख्येला 5 ने भाग जातच नाही त्याच्यामुळे ती आपली काय येणार नाही घटक येणार नाही. आणि म्हणून एन ऑफ बी किती होईल 3 होईल असं. आता मग आपल्याला बी घडण्याची प्रोबॅबिलिटी काढायची संभाव्यता काढायची. मग पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे 3 आणि एन ऑफ एस किती आहे आपला 15 म्हणजे 3 1 3 3 5 15 बरोबर 1/5. म्हणून बी या घटनेची संभाव्यता किती आली आपली 1/5. बी या घटनेची संभाव्यता किती आली आपली 1/5 असं होईल. लक्षात तुमच्या. अशा प्रकारे आपल्याला हे गणित करता येईल. त्यानंतर बघा अंकाची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली. ठीक आहे बघा अंकाची
पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येचा मिळणारा नमुना अवकाश यस बरोबर. बघा आता किती अंक आहेत आपल्याकडे 2, 3, 5, 7, 9. पण पुनरावृत्ती करायची नाही आपल्याला. पुन्हा पुन्हा ते अंक येऊ द्यायचे नाहीत. हो ना, पुन्हा पुन्हा ते अंक येऊ द्यायचे नाही. मग आता 2 पासून सुरुवात करूया आपण. काय होईल 23 होईल, 25, 27 आणि 29 होतील की नाही. या 2 पासून 2, 23, 25, 27 आणि 29. आता हा झाला. आता आपल्याला 3 पासून सुरुवात करायची. मग काय होईल आता काय होईल, हा होईल ना 35, 32 होईल पहिल्यांदा. अगोदर काय होईल 32 होईल, 33 होणार नाही कारण पुन्हा पुन्हा एक अंक येतो तो 35, 37 आणि 39. 3 पासून झाला. आता 5 पासून घेऊया 52, 53, 55 होणार नाही, 57 आणि 59. हे झालं किती 5 पासून झालं आपलं. हो की नाही. आता आपल्याला काय करायचंय 7 पासून सुरू करूया. बघा 72, 73, 75, 72, 73, 75, 77 होणार नाही पुन्हा पुन्हा आल्या म्हणून 79. आलं लक्षात तुमच्या. हे झालं. आता आपल्याकडे काय राहिला 9 पासून सुरुवात करूया. मग काय होईल 92, 93, 95 आणि 97. इथं देऊ का 97 शेवटचाच राहिला 97. अशा प्रकारे हा आपला 2 अंकी संख्येचा आपल्याला काय मिळाला नमुना अवकाश मिळाला. मग मोजूया आता किती आहेत ते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. मग एन ऑफ एस बरोबर किती आहे 20 चे यायलाच पाहिजे होते. हा झाला आपला एन ऑफ ए. किती आहे 20 आहे असं आपण म्हणाल. आता घटना ए काय म्हणते. घटना ए इकडे लिहूया. ती संख्या विषम असते. संख्या विषम असते. विषम संख्येचा आपल्याला काय लिहायचं पहिले घटना लिहायची आणि त्यामध्ये किती घटक आहेत ते लिहायचे आणि नंतर आपल्याला पी ऑफ ए करायचं. बघा मग ए बरोबर काय होईल विषम संख्या कोणती होईल 23, 25, 27, 29. हो की नाही. 23, 25, 27, 29. 32 होणार नाही हो ना. 35, 37, 39 होईल. 52 होणार नाही. 53, 53 नंतर 57, 59 होईल. 72 होणार नाही. 73, 75, 79. त्यानंतर 92 होणार नाही. 93, 95 आणि एन ऑफ ए किती आलं मोजा बरं. एन ऑफ ए किती आलं 3 9 3 12 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एन ऑफ ए किती आलं. मग आपल्याला पी ऑफ ए काढायचंय.
मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. हो ना, संभाव्यता काढायची आहे ना आपल्याला. मग एन ऑफ ए आला आपला 16 आणि एन ऑफ एस किती आला 20. याला 4 न भाग जातो, 4 चौक 16 4 पंच 20 बरोबर 4/5. आणि म्हणून ए या घटनेची संभाव्यता किती आहे 4. आता घटना बी काय म्हणते, ती संख्या 5च्या पटीत असली पाहिजे. हो ना, मग बी बरोबर मैरपी कंसात काय होईल 5च्या पटीत म्हणजे 5 न भाग जाणार आहे. पहा एकक स्थानी 5 असला पाहिजे. चल 25 35 75 95. हो ना, शून्य तर कशाच्या एकक स्थानी नाही, फक्त काय एकक स्थानी 5 आहे आणि म्हणून एकक स्थानी 5 असलेल्या संख्येला भाग जातो. कशाने 5 ने. मग एन ऑफ बी बरोबर किती 4. 1 2 3 4. म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. मग काय होईल 4 छेद किती 20 आणि बरोबर किती 1/5. आणि म्हणून काय होईल पी ऑफ बी बरोबर 1/5. ही आपली बी या घटनेची काय आली संभाव्यता आली. किती आली 1/5 अशी आली. हो ना, आलं लक्षात तुमच्या. अशा प्रकारे हे गणित होतं. त्यानंतर बघूया, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनाची संभाव्यता काढा. मग अशा वेळी नमुना अवकाश एस बरोबर काय होईल 1 पासून ते 52 पर्यंत. मग त्यामध्ये काय असेल 13 बदाम असतील, 13 किलवर पत्ते असतील, 13 चौकट पत्ते असतील आणि 13 इस्पिक पत्ते असतील. लिहूया का, इकडे लिहू आपण. काय काय असतं 13 बदाम पत्ते असतात, 13 चौकट पत्ते असतात, 13 किलवर पत्ते असतात. हो ना, आणि 13 काय म्हणतो आपण त्याला किलवर बदाम चौकट आणि ते असं असतं इस्पिक 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 पत्ते. हो की नाही. बघा आता काय म्हणते मग, म्हणून एन ऑफ एस बरोबर काय होईल होईल की नाही. मग आता बघा आपल्याला नंबर 1 काय म्हणते घटना ए एक्का मिळणे. मग एक्के किती असतात आपले एक्का मिळणे एका नाही. एक्के किती असतात 4 असतात ना, ज्याच्यावर ए लिहिलेलं असतं, ज्याच्यावर ए लिहिलेलं असतं म्हणजे प्रत्येक प्रकारचा पत्ता हा 4 वेळेस असतो. म्हणून 13 इथे बदामचा एक्का असेल, चौकटचा एक्का, किलवरचा एक्का आणि इस्पिकचा एक्का असे किती एक्के असतील 4 एक्के असतील. मग आपल्याला ए हे लिहायचीच काही गरज नाही, आपल्याला डायरेक्टच आपण याच्या ठिकाणी काय लिहूया एन ऑफ ए एक्का किती वेळेस असेल, प्रत्येक पत्ते 4 वेळेस असतात ना. 13 13 असतात समजा, 13 बदाम, 13 चौकट, 13 किलवर, 13 इस्पिक. हो ना. मग आता या ठिकाणी आपल्याला संभाव्यता काय मिळेल पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. आणि म्हणून काय होईल पी ऑफ ए बरोबर 4/52. एन ऑफ एस 52 आहे. 4 1 4 4 13 52 बरोबर 1/13. आणि म्हणून काय होईल पी ऑफ ए बरोबर काय होईल 1/13. ए घटनेची संभाव्यता किती आली मग 1/13. आता बघा नंबर 2 घटना बी काय म्हणते इस्पिक पत्ता मिळणे.
बघा आपण काय म्हणालो, 13 बदाम पत्ते असतात, 13 चौकट पत्ते असतात, हो ना. हो ना. आणि 13 किलोवर पत्ते असतात आणि 13 इस्पीक पत्ते असतात. मग इस्पीक पत्ते किती असतात म्हणालो आपण, 13 असतात प्रत्येक प्रकारचे. मग एन ऑफ बी किती आला, 13 आला. आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस बरोबर किती, 13/52. 13×52 बरोबर हे देखील किती आला, 1/4. बी या घटनेची संभाव्यता किती आली आपली, लक्षात तुमच्या. अशा प्रकारे थोडंसं केअरफुली जर तुम्ही हे केलं तर निश्चित हे प्रकरण अगदी सोपं आहे. त्यानंतर बघूया का, थँक्यू आहे का, हे शेवटचं गणित होतं. या योग्य कॅट जो आहे ना, पत्ता जो आहे त्याच्यावरची उदाहरणं अतिशय सोपी आहेत. या प्रकरणावरची प्रत्येकच उदाहरणं तशी पाहिली तर सोपी आहे. निश्चितच तुम्हाला समजतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थोडासा प्रयत्न करा. या ठिकाणी हे प्रकरण संपलं असं आपण मी गृहीत धरतो. म्हणजे संपलंच, गृहीत धरायचं काय त्याच्यावर. त्यामुळे हे प्रकरण तुम्ही पुन्हा पुन्हा करून पहा, सोपं आहे. म्हणजे प्रत्येक गुण या प्रकरणामधला आपल्याला मिळालाच पाहिजे. धन्यवाद. भेटूया आपण उद्याच्या तासिकेत नवीन प्रकरणावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत गुड बाय.